माझे नाव मानसी किशोर फंडा. मी इयत्ता 6वी शिकते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगव्या टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. अंधार झाला की रात म्हणतात, अंधार झाला की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. पण ह्या महाराष्ट्रात राहून ज्याला शिवराय माहीत नाही त्याला औरंग्याची औलाद म्हणतात, त्याला औरंग्याची औलाद म्हणतात. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय व वाहिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राचे शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा, असा होता माझा शिवाजी राजा. 19 फेब्रुवारी 1630 या सोनेरी दिवशी शिवनेरीवर एका हिऱ्याचा, सूर्याचा, ताऱ्याचा जन्म झाला. आणि तो तारा म्हणजे राजे शिवछत्रपती, तो तारा म्हणजे राजे शिवछत्रपती. न घाबरता न डगमगता जिजाऊंनी शिवरायांना घडविले. स्वराज्य व्हावे हेतू ही श्रींची इच्छा, स्वराज्याचे स्वप्न हे शिवरायांनी पूर्ण केले, स्वराज्याचे स्वप्न हे शिवरायांनी पूर्ण केले. वयाच्या कितीतरी लहान असताना शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली व ती सुद्धा त्यांनी पूर्ण केली. किनाऱ्याचे मोल समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, किनाऱ्यांचे मोल समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि छत्रपती शिवरायांच्या लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं, मराठी असावंच लागतं. हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा वेग होता, हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. स्वराज्याचे रक्षण करणारा ही तोच होता, आया बहिणींचे अब्रू वाचविणारा ही तोच होता. असा तो शहाजी राजांचा लेख शिवाजी राजा लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. प्रतापगडाच्या घटनेवरून हे सिद्ध झाले की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तो अफजल खान किती धिप्पाड, तरी त्याला शिवरायांनी ठार मारले, तरी त्याला शिवरायांनी ठार मारले. असा होता माझा राजा. माझ्या राजाने अनेको गड किल्ले जिंकले पण एकाही गडाला स्वतःचे नाव दिले नाही, एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. असा होता माझा राजा. शेवटी मात्र माझ्या राजाने शाहिस्तेखानाची बोटे कापली ना लाल महालात, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण म्हणते माझे लेक सापडत नाही. मला तर वाटतं माझ्या लेकीला शिवाजीच्या मावळ्यांनी पळवून नेलं असेल. तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो अगं चिंता करू नको, जरी त्या शिवाजीच्या मावळ्यांनी तिला पळवून नेलं असेल ना तरी तिथे ते सुखरूप असेल. असा होता माझा राजा आणि माझ्या राजाचे विचार. शेवटी मात्र 3 एप्रिल 1680 हा काळा दिवस ठरला आणि माझ्या राजाचे निधन झाले. पण त्यांच्या विचारांचे नव्हे. कुणी चुकत असेल तर त्यांना सत्याची वाट दाखवा, कुणी चुकत असेल तर त्यांना सत्याची वाट दाखवा. आणि जर कोणी नडला असेल तर त्याला मराठीची जात दाखवा. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच होती शिवरायांची शिकवण, हीच होती शिवरायांची शिकवण. ढाल तोडून वार करतात ना तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करतात ना तिला तलवार म्हणतात. पण महाराष्ट्रात असे एकच वागून गेले त्यांना शिवराय म्हणतात, पण महाराष्ट्रात असे एकच वागून गेले त्यांना शिवराय म्हणतात. धन्यवाद.